आमच्या मुंबईत पुण्याच्या आत आणि ते तिकडले आमचे सर्व त्याला लष्करातली पुढेतली गँग. पण झालं काय उलट की ते गेल्यानंतर तिथे सर्व पोलिसांचा एवढा बंदोबस्त पाहिल्यामुळे ते आतमध्ये कोणी जायला गाजावलेत नाहीत आणि जे आत गेले त्यांना आतच लोकांनी हे करून ठेवलेलं होतं. आणि मग ते शंकराचार्य त्या याच्यावर बसले चौरंगावर समोर हे असा त्यांचा माईक, तिकडे पलीकडे ते मडका ऐकलं का, त्याच्यात काहीतरी सूट टाकलेलं वगैरे. आणि मग त्यांचं सुरू झालं सनातनी धम्मा इथे ओल्ड धम्मा, सनातनी धम्मा इथेच काय, सनातन धम्मा इथे सी, सनातनी धम्मा इथे म्युझिक, सनातनी धम्मा इथे कास्ट सिस्टीम आणि कास्ट सिस्टीम इथे सनातनी धम्मा असं म्हटल्याबरोबर आम्ही इकडे तिकडे पाहिलं, कुठे आमचे काही लोक काहीच करायला मागे ना. मग माझ्या पाठीमागे माझे 2 कार्यकर्ते होते, एक चंद्रकांत रणदिवे आणि चंद्रकांत चव्हाण. आणि मग मी लगेच उठलो, दिली गोष्ट, शंकराचार्य मुर्दाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. आणि त्या अगोदर चप्पल फेकून मारली, ती त्याला लागली, तो पडला तिकडे, ते मडकं फुटलं त्या बाजूला. आणि मग इकडे त्या सर्व वयस्कर अशा ती सर्व ब्राह्मणी ऑडियन्स ऐकलं का, ते इकडे महिला होत्या, तिकडे सर्व पुरुष होते. मग आमच्या पाठीमागे 60 वर्षाचा किंवा मोर दॅन एक असा कडकडीत प्रकृतीचा ब्राह्मण बसला होता. त्याच्या गळ्यात उपरणं होतं, त्यांनी उपरणं माझ्या गळ्यात टाकलं आणि गळफास द्यायला सुरुवात केली. माझी अशी जीभ बाहेर यायला लागली एवढीपर्यंत. ते माझे 2 साथीदार वगैरे म्हटले काय करतात, कसं तरी बोललो त्यांच्याशी. मग त्यांनी त्या लोकांना मारलं. आणि मग आम्ही जसं पाण्यावरनं पोहत येतात ना, तसं त्या दरवाज्यातनं पोहत आलो. तर मी ते काय केलं, तो माझं जे शर्ट होता ते तिथे लगेच तिथेच काढून टाकला, खाली पॅन्ट ठेवली आणि उघडा ते बाहेर आलो. तर बाहेर आमचे जे सर्व सैन्य होते पोलिसांनी मारून झोपवलं होतं. आणि त्याच्यातला तो प्रल्हाद, काय रे त्याचं आडनाव, हा चव्हाण, त्याला ते एवढं मारलं होतं ते झोपून टाकलं. आणि मी त्या गर्दीला लागून, म्हणजे आतलं ऑडियन्सची जागा होती ना, ही 100-250 लोकांसाठीच होता तो एवढं छोटं मंदिर. पण बाहेर 20-25 हजार मॉब होता. मग त्याच्यातनं अल्पना टॉकीजपासून मी पळत गेलो तर मी स्वारगेटपर्यंत पळत गेलो. स्वारगेटला माझ्या भाऊ राहायचा. मी आणि माझ्या पाठीमागे माझे ते 2 सहकारी आणि त्यांच्यासोबत आलेले 2-4 लोक. आम्ही सापडलोच नाही, निघून गेलो. कुणाला कळलंच नाही, पोलिसांना पण कळलं नाही कोणी मारलं काय झालं.